डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला। याबाबत महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। सोलापूर शहरातील किल्ला बगीचा परिसरातील प्रसिद्ध कृष्णामाई हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल केलेल्या 22 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून महापालिका आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अनुजा बावळे वय 22 राहणार निराळे वस्ती यांना प्रसूतीसाठी डॉक्टर दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलमध्ये शनिवारी दाखल करण्यात आलं होतं। सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांची प्रसूती झाली असून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला। मात्र प्रसूतीनंतर काही तासातच त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ लागला। रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास अनुजा यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तातडीनं रुग्णालयातील नर्सना याबाबत माहिती देत डॉक्टरांना बोलावण्याची विनंती केली। मात्र वारंवार सांगूनही 2 ते 3 तास कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। उपचार न मिळाल्यानं अनुजा यांची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर त्यांचा हॉस्पिटलमध्येच तडफडून मृत्यू झाला। दरम्यान काही वेळानंतर त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। अश्विनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू आधीच झाल्याचं स्पष्ट केलं। अनुजा यांचं लग्न होऊन अवघं 1 वर्ष पूर्ण झालं होतं। मुलाला जन्म दिल्यानंतर 24 तासही उलटले नसताना आईचा मृत्यू झाल्यानं नवजात बाळ आईविना पोरकं झालं आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नातेवाईकांनी या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। या प्रकरणी बोलताना महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं की संबंधित महिलेचा मृत्यू कृष्णामाई हॉस्पिटलमध्येच झाला असून प्राथमिक माहितीनुसार तिला श्वास घेण्यास त्रास, रक्तस्राव तसंच नाडीचा वेग कमी होणं अशी लक्षणं दिसून आली होती। मेंदूकडे रक्तपुरवठा न झाल्यानं ती शॉकमध्ये गेली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर रुग्ण वाचण्याची शक्यता होती। त्यामुळं या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। महापालिका आरोग्य विभागानं डॉक्टर माधुरी दबडे यांना नोटीस बजावली असून पुढील चौकशीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाची समिती नेमण्यात येणार आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे।